नांदेडच्या किनवट माहूर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आमदार भीमराव केराम हे निवडून आल्यानं गावगावी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला। आमदार केराम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की लाडक्या बहिणीने मला साथ दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। किनवट माहूर मतदारसंघातील सर्व जनतेचं त्यांनी आभार मानलंय। आणि याचा आम्हाला अतिशय आनंद आहे। थोडं बहुत खरं म्हणजे आम्हाला जास्तीची लीडची अपेक्षा होती, त्याच्यात कमी जरी पडलो असलो तर आमच्या काही चुका झाल्या असतील ते दुरुस्त करून पुढचा प्रवास करू, त्याच्यात मी समाधानी आहे। नांदेड येथे हेमंतभाऊ पाटील यांनी शिंदे गटाला लाडक्या बहिणीचा मोठा फायदा झाला असल्याचं सांगितलंय। तसेच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत TV10 मराठीचे प्रतिनिधी गोपाळ हिवंत यांनी शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, त्यासाठी तुमचे सरकार काय करत आहे असे विचारले असता हेमंतभाऊ पाटील यांनी मी एवढे दिवस शेतकऱ्यांच्या हळद प्रश्नासाठी काम केले, यापुढे मी शेतकऱ्यांच्या सर्व मालाला भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं हेमंतभाऊ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय। शेतकऱ्याचा अजिबात भाव नाही। पहिलं सरकार आपलंच होतं, अजून आपलं सरकार बहुमतात आलंय, पण सोयाबीनला अजून भाव वाढलेला नाही। शेतकरी तुमच्यावर आशा लावून बसलेले आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहेत? सोयाबीनचे शेतकरी असतील, कापसाचे शेतकरी असतील, ज्वारीचे शेतकरी असतील, मी हिंगोलीत खासदार होतो, तिकडे हळदीसाठी काम करत होतो। शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे यासाठी स्वतः काम करत असतो। आपल्याला माहित आहे की सभागृहात या संदर्भात प्रश्न विचारत असतो आणि सोयाबीनला निश्चित भाव मिळाला पाहिजे यासाठी यापुढे मी स्वतः सभागृहामध्ये भांडणार आहे, बोलणार आहे। जे NCDX कमोडिटी एक्सचेंज आहे, हे जे भाव ठरवत असतं त्या कमोडिटी एक्सचेंजला तुम्हाला सांगतो, त्याच्या चेअरमनला याच्यापूर्वी हळदीच्या भावाच्या संदर्भात मी फायनान्स कमिटीवर असताना दिल्लीला दोनदा बोलवल्यानंतर 2010 ते 20च्या दरम्यान फक्त 5,500 रुपये हळदीला भाव होते, ते भाव आज 13,500च्या पुढे गेलेले। निश्चित या स्वरूपाच्या मिटिंगा परत एकदा घेतल्या जातील, कृषी मंत्र्यांना सांगितलं जाईल आणि शेतकऱ्यांना हक्काचा भाव दिला। भाऊ शेतकऱ्याच्या आत्महत्या अजून थांबल्या नाहीत, काय सांगणार आहेत? अतिशय वाईट आहे। शेतकरी हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे, त्यासाठी त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, ही मागणी आमची पहिल्यापासून आहे। आणि निश्चित स्वरूपामध्ये येणारं जे सरकार आहे हे शेतकऱ्यांना सुखी समाधानी केल्याशिवाय राहणार नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः एक शेतकरी पुत्र आहेत। आपल्याला माहीत आहे की केंद्राचे 6,000 आणि हे 6,000 रुपये त्यांनी वाढवून दिलेत आणि अनेक योजना त्यांच्या डोक्यामध्ये निश्चित पुढे त्या योजना आकारास येतील। मनापासून मला विश्वास आहे या संदर्भात। नांदेड दक्षिण की जनता से क्या